आला का? हा, मतदान करून आलो. नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? तर चला सुरुवात करूया आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर हा व्हिडिओ आहे 7 फेब्रुवारीचा. शनिवार होता त्या दिवशी आणि त्या दिवशी होतं मतदान. तर हा व्हिडिओ त्या दिवशी शूट केला आहे, परंतु आज मी अपलोड केलेला आहे. तर आज करायचा होता मला गाजराचा हलवा आणि साहेबांनी आणलेली होती गाजरं. तर भरपूर सारी गाजरं आणलेली, जवळजवळ 2 किलो गाजरं आणलेली आहेत, एकदम लाल बुंद अशी. त्याच्याबरोबर खरबूज, बीट, आलं आणि काकडी पण आणली होती. मुलं खूप दिवस झालं म्हणत होती गाजराचा हलवा कर, म्हणून मग ह्यांनी आणलेले आहेत गाजरं. तर सुरुवातीला ही आपली गाजरं आहेत ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्याचा जो पाठीमागचा बुडका आहे तो काढून घ्यायचा. आणि गाजरामध्ये कसं कुठं कुठं खाचा वगैरे असतात, तर त्या खाचा वगैरे काढून घ्यायच्या, कारण त्यात खडा अडकलेला असतो. साहेब मला पहिलेच म्हणले होते, मला गाजरं फक्त व्यवस्थित धुवून दे, मी किसून देतो तुला. तर मग म्हटलं चालतंय, मी स्वयंपाक करते तोपर्यंत तुम्ही मला गाजरं किसून द्या. गाजराच्या हलव्यासाठी शक्यतो मोठाच किस लागतो, म्हणून मी साहेबांना सांगितलं मोठ्या दात्र्यांकडून किसा. साहेब गाजरं किसतात तोपर्यंत मी इकडं शेंगाची भाजी बनवून घेतली मस्त अशी, आणि नंतर 2 भाकरी आणि 4-5 चपात्या बनवून घेतल्या. झालं आता किसायचं सर्व. आता एवढं खायला ठेवतोय. तर साहेबांनी मस्त असं गाजरं किसून दिलेली आहेत. खूप छान असा याचा किस तयार झालेला आहे. आणि आता साहेब वगैरे जेवण करून गेलेले आहेत, मुलं अजून कॉलेजमधून आलेली नव्हती. मग म्हणलं पटकन आपण गाजराचा हलवा करून घ्यावा. तर इथं बघा ताटामध्ये आणि एका बाउलमध्ये असा भरपूर असा किस आहे. तर मला अजून बरीचशीच कामं होती, पण म्हणलं सकाळ सकाळ आधी हलवा करून घ्यावा, कारण मुलं यायच्या आधी हे झालं तर त्यांना पण खायला होईल. इकडं माझ्याकडं एक मोठी कढई होती, म्हणजे 2 किलो रवा भाजला जाईल एवढी कढई आहे माझ्याकडं, पण ॲल्युमिनियमची आहे. आणि ॲल्युमिनियम शक्यतो मी म्हणजे भांडी किंवा कढई वगैरे वापरत नाही, परंतु आता कधी कधी गरज पडेल त्यावेळेस म्हणजे वापरावी लागते. तर आता मला काही इलाज नव्हता, म्हणून मग आता ह्याच कढईमध्ये मी गाजराचा हलवा करणार आहे. या कढईमध्ये आपल्याला 4 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच हा किसलेला किस टाकून घ्यायचा आहे. तर पहिल्यांदा आपल्याला हा गाजराचा किसा आहे तो तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे, त्यामुळं म्हणजे जो गाजराचा कच्चापणा आहे तो कमी होतो. तर इकडं माझी झाले अशी फजिती की ही कढई तशी मोठीच आहे, 2 किलो रवा मी भाजते ह्याच्यामध्ये, पण 2 किलो गाजरचा किस ह्याच्यामध्ये बसत नाही. मग आता म्हटलं काय करावं, मग हलवता तर येतच नव्हतं मला. मग शेवटी मी याच्यामधला थोडासा किस एका बाउलमध्ये काढून घेतला साईडला आणि मग हलवला. म्हटलं तर हा हलवल्यानंतर थोडासा मऊ पडला किंवा खाली बसला का मग जो साईडला काढलेला आहे तो किस ह्याच्यामध्ये टाकावा परत. तर साधारण 1-2-3 मिनिटं हा किस हलवल्यानंतर थोडासा हा मऊ पडला आणि खाली बसला. मग नंतर याच्यामध्ये मी जो साईडला काढलेला गाजराचा किस आहे तो टाकून घेतला आणि आता परत एकदा आपल्याला हे 4-5 मिनटं हलवून घ्यायचं आहे. तरी हे हलवताना माझी अपघात होत होती, म्हणून मग शेवटी मी उलटून साईडला ठेवलं आणि मग झाऱ्या काढल्या आता, आणि ह्या झाऱ्यानं आता हलवायला लागले आणि झाऱ्याने मला मस्त असं हलवायला यायला लागलेलं आहे. तर साधारण एक 5-7 मिनटं हा किस मी तुपामध्ये भाजून घेतलेला आहे आणि छान असायचा खमंग आता वास यायला लागलेला आहे. स्मेल वगैरे जो कच्चा असतो तो गेलेला आहे पूर्णपणे. मग आता म्हणलं ह्याच्यामध्ये दूध ओतून घ्यावं. 1 लिटर ते 1.25 लिटरच्या आसपास मी दूध घालणार आहे याच्यामध्ये आणि साई सकट घालणार आहे. साईचं काय झालं की साई मी एकदा ह्याच्यावरची काढली, पण म्हशीचं दूध असल्यामुळं आणि एकदम प्युअर दूध असल्यामुळं ह्याला 2 वेळा साई येते. तर दुसऱ्यांदा ही आलेली साई आहे बघा, किती घट्टसर आहे. आता ह्या किसामध्ये दूध टाकल्या अजिबात साखर वगैरे टाकायची नाही, कारण साखर टाकली याला भरपूर पाणी सुटतं आणि हे आटायला खूप वेळ जातो. त्यामुळं आधी आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे. गाजराचा किस भरपूर असल्यामुळं मला वेळ लागला आहे. जर गाजराचा किस तुमचा कमी असेल तर जास्त वेळ लागणार नाही. तर मला इथं साधारण एक 20 मिनिटं हे दूध आटवायला गेलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे दूध म्हणजे ह्या किसामध्ये आटल्यानंतर जे खाव्याचे कण तयार होतात ते खूप छान लागतात गाजराचा हलवा खाताना. आणि जर तुमच्याकडं जरा दूध कमी असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा खवाही टाकू शकता. बरेच जण खवा टाकतात,
परंतु मला असं दूध टाकून त्याचा खवा तयार झालेला गाजराच्या हलव्यामध्ये आवडतो आणि म्हणजे त्याला कसं प्रॉपर एक चव येते, त्यामुळं मी नेहमी असाच करत असते गाजराचा हलवा. थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण चव ही प्रॉपर पाहिजे असं माझं मत आहे. मग आता जवळजवळ ह्याच्यामधलं 90% दूध आटलेलं आहे. तर या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची. हा जो माझा साखरेचा डबा आहे तो 1.5 किलोचा आहे. तर एवढी सगळी साखर आपण घालून अजून थोडीशी साखर आपल्याला घालायची आहे. तर इथं मी जवळजवळ 1.25 किलो साखर घातलेली आहे. 1 किलो पण घातली असती तर चालली असती, जे त्याच्या टेस्टनुसार राहतं. तुम्हाला जर कमी गोड लागत असेल तर तुम्ही 1 किलो साखर टाका. मी थोडीशी जादा टाकली आहे. 1 किलोसुद्धा म्हणजे सफिशियंट आहे. तर इथं मी जवळजवळ 1.25 किलो साखर घातली. तर आपलं इथं प्रमाण कसं झालं बघा, 2 किलो गाजरं, 1 किलो साखर आणि 1 लिटर दूध. साखर टाकली की आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे आणि साखर टाकली का याला खूप पाणी सुटतं, अगदी हे खिरीसारखं तयार होतं. परंतु आपल्याला यातलं सगळं पाणी आटवून घ्यायचं आहे आणि घट्टसर असं हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर हाय फ्लेमवरती मी हे आता करायला लागलेले आणि आपल्याला काय एकसारखं हलवत राहायची गरज नाही. एक 5-5 मिनटाला आपण हलवलं तर चालतं आणि हे हलवत पण तुम्ही इतर कामं पण करू शकता. तर 20-25 मिनटात ह्यातलं पण पाणी आटलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मगाची 20-25 मिनिटं आणि आत्ताची 20-25 मिनिटं म्हणजे जवळजवळ हा गाजराचा हलवा करायला आपल्याला 1 तास कंप्लीट लागतो आहे. तर म्हणजे 5-10 मिनिटं इकडे तिकडे गेली हे सोडून द्या, तर 1 तास कंप्लीट हा हलवा करायला लागतो. पण मगाशीच म्हटलं होतं हा जरा 2 किलोचा किस असल्यामुळं मला जास्त वेळ लागला आहे. जर तुमचा किस कमी असेल तर तुम्हाला इतका वेळ लागणार नाही. तर आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये अजून एक 4 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे. तूप टाकल्यामुळं कसं ह्याला टेस्ट पण येते आणि शाईन पण येते ह्या गाजराच्या हलव्याला आणि एकदम सॉफ्ट असा मस्त चवीला लागतो. तूप टाकून घेऊन व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आता. तर अशा प्रकारे आपला हा हलवा तयार झालेला आहे. एकदम लाल बुंद असा कलर आलेला आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त. ह्याच्यामध्ये आपण ना फूड कलर वापरला ना काय नाही, तरीसुद्धा खूप मस्त असा कलर ह्याचा आलेला आहे आणि याचं टेक्स्चर बघू शकता किती मस्त आहे. एकदम रसरशीत असा हा हलवा तयार झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये वेलची पूड आणि जायफळची पूड घालायची आहे. मी पण घातली होती आणि मला वाटलं की व्हिडिओ सुरू आहे, पण व्हिडिओ सुरू नसल्यामुळं तो व्हिडिओ काही झालाच नाही. तर जाऊ देत, मी वेलची पूड जायफळ घालून हे हलवून घेतलं व नंतर याच्यावरती कट केलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेतले. तर तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता. तर मी इथं बदाम, काजू आणि बेदाणे घातलेले आहेत. तर तयार झालेला आहे आपला मस्त असा आणि एकदम रसरशीत लालबुंद असा गाजराचा हलवा. इकडे आपला हलवा तयार झालेला आहे आणि हलवा करत करत माझी भांडीही घासून झाली होती. तर आता राहिले होते कपडे धुवायचे. तर आता कपडे धुवून घेणार. आज आहे इलेक्शन, आमच्या गावचं मतदान आहे. तर पाठीमागे झालं होतं नगरपालिकेचं मतदान, आता आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचं मतदान. तर जरी आम्ही पंढरपूरला राहत असलो तरी आमचं मतदान हे गावाकडं असते, त्यामुळे मतदानासाठी आम्ही जाणार आहे आमच्या गावाला. चालूच मतदान करायला चला. जा खाली मतदान करायला चाला. इकडं मी आणि साहेब मतदानासाठी निघालेलो होतो. तर मतदान हे प्रत्येकाने केले पाहिजे. आपलं मत हे कधीच बुडवायचं नसतं, कारण आपल्याला तो अधिकार संविधानाने दिलेला आहे. तुम्हाला जर कुठल्याच उमेदवाराचे काम आवडले नसेल तर तुम्ही यापैकी नाही या खुलीवर खून करून येऊ शकता, त्यामुळे तुमचे मतही वाया जाणार नाही. आला का? मतदान करून आलो. मेरा भी देखो. छान छान. मैं रिपोर्ट लेता हूं. दर्शको नमस्कार. जसं की तुम्हाला माहित आहे की आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा मतदानाचा दिवस होता आणि देशाचे जागरूक नागरिक आज आपल्या सोबत आहेत. सौ प्रतिभा नागणे आणि बजरंग नागणे हे दोघजण आपल्या सोबत आहेत. त्यांना विचारू की अनुभव कसा होता आणि विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी कशी मतदान केलं का मतदान? हा, मतदान करून आलो. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचं मतदान करून आलो. मग कसं वातावरण होतं? लोकांचा प्रतिसाद होता काय? प्रतिसाद चांगला होता. गर्दी पण होती. 5-5:30 लाईन लागली होती. परत 1 तासभर लेट झाला. तुम्ही किती उशीर उभा होता? आम्ही 5:15 पासून जवळजवळ 1.25 तास लाईन मध्ये उभा होतो. 1.25 तासानं मतदान झालं. मला वेळ लागला. महिला उपस्थित होत्या का नाही मतदानात? हा, भरपूर होते.
होत्या. बर हा खूप लाईन होती मोठी, पण मला वेळ नाही लागला. माझ्या वाराडात लगेचच नंबर आला. बर. असं झालं. तर हे काय काही मतदारांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या की कसं त्यांनी मतदान केलं, त्यांचा अनुभव काय होता. तर तुमचं याच्याबाबतचं मत आम्हाला कमेंट करून सांगा. तर इकडं आम्ही मतदान करून आलो आणि आता गावात येताना वडापाव आणले. मुलांना जास्त आवडतात आमच्या गावातलं वडापाव, छान करते ती म्हणून. आणि मुलं आमचं साहेब सगळेच तुटून पडले ती वडापाववर. बघा या वडापाव दाखवा. वडापाव या खायला. संजू मामाचा वडापाव. ही आमच्या गावाकडचं वडापाव आहे. गावाकडं तर असलो हे वडापाव लय खायचो आम्ही. लय दिवसांना खाल्ला, अशी टेस्ट कुठंच लागत नाही. जुन्या आठवणी छान मस्त. असा वडापाव कुठंच भेटत नाही इथं तर. आणि मी लय वर्षात ना हा वडापाव खाल्लेला आहे. लय मस्त आहे. मस्त आहे वडापाव. खा. पप्पा घरी नसायचं ना तेव्हा आम्ही वडापाव खायचो. ह्या वडापावाविषयी एक आठवण आहे. आता आज तुम्हाला आज सांगतो आम्ही काय व्हायचं की आमच्या घरात जरा जास्तच अलाउड नाही असलं काही खायला. कधी तर एखाद्या वेळेस खायचो. काकडी खावा काकडी. हा काकडी खावा, बीट खावा असलंच आमच्यात जास्त खायला ह्यांचं पप्पा सांगतात. त्याच्यामुळे मुलांना कधी वडापाव वगैरे खायला देत नव्हतं. आणि ही यायचं दुकानात, आम्ही गावात राहतो त्यावेळेस, आणि आमच्या गावात वडापावचा गाडा नुकताच टाकला होता आणि वडापाव छान बनवायचे. मग आम्ही रोज म्हटलं तर वडापाव खायचो. रोज नव्हतं. तरी आठवड्यातून 2-3 वेळा व्हायचा. परत आमच्याकडे हा आणि ह्यांचं आजोबा पण खायचं. परत ह्यांना काहीच माहीत नव्हतं अजूनपर्यंत. आम्ही पंढरपूरला राहायला आल्यानंतर ह्यांना सांगितले, तोपर्यंत ह्यांना माहीत नव्हतं आम्ही खात होती. परत बिस्किट पण खाऊ द्यायचं नाहीत पोरांना. बिस्किट, कुरकुरे आणि काय कुल्फी, आईस्क्रीम असलं काहीच खाऊ द्यायचं नाही. तर म्हणजे उन्हाळ्यात. हां, मग उन्हाळ्यात वगैरे गाडा दारातनं फिरायचं ना, मग त्यावेळेस मग आम्ही ह्यांनी यायच्या आधी आईस्क्रीम, कुल्फी सगळं खाऊन बसायचं. ह्यांना काहीच माहीत नसायचं. ते आता एक एक गोष्ट माहीत व्हायला लागली. चालतंय, चला बाय. चोरांनो कुछ बोलना है क्या? कुछ नाही, बस बाय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अशाच जर आमच्या गमती तुम्हाला पाहायच्या असतील किंवा नवीन नवीन रेसिपी पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केली नसेल अजून तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.